नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये सीबीआयच्या आरोपपत्रावरून धक्कादायक माहिती समोर आली आहे। पेपरफुटीच्या कटामागे एनटीएचेच 3 तज्ज्ञ असल्याचा गंभीर आरोप सीबीआयने केला आणि विशेष म्हणजे प्रश्नपत्रिका तयार करण्याच्या प्रक्रियेमधल्या त्रुटींचा फायदा या सगळ्यांनी घेतला आणि या तज्ज्ञांनी प्रश्न बाहेर काढले। तसंच मध्यस्थांच्या माध्यमातून ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवल्याचा दावा या सीबीआयच्या आरोपपत्रामध्ये करण्यात आलेला आहे। तर या संपूर्ण कटाची तयारी तब्बल 6 महिने आधीपासूनच सुरू होती असं सुद्धा सीबीआयच्या तपासात म्हणणं आहे। तर काय आहे या पेपरफुटीचं सगळं नेटवर्क, पाहूया यावरचा स्पेशल रिपोर्ट। नीट पेपरफुटी प्रकरणी एनटीएच्या तज्ज्ञांवर सीबीआयचा ठपका। परीक्षेचे प्रश्न फोडण्यासाठी फिफा वर्ल्ड कप नावाचा वापर। 6 महिने आधीपासून सुरू होती पेपरफुटीची तयारी। देशभरात गदारोळ निर्माण करणाऱ्या नीट परीक्षा पेपरफुटीच्या प्रकरणात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग म्हणजे सीबीआयच्या आरोपपत्रातून धक्कादायक माहिती समोर आली आहे। पेपरफुटीच्या तपासात सीबीआयने थेट एनटीएच्या तज्ज्ञांवरच गंभीर ठपका ठेवलाय। विशेष सीबीआय न्यायालयात एकूण 13 आरोपींविरोधात दाखल 94 पानी आरोपपत्रानुसार पीव्ही कुलकर्णी, मनीषा संजय हवालदार आणि मनीषा गुरुनाथ मांढरे हे 3 एनटीएचे तज्ज्ञ पेपरफुटीचे मुख्य स्रोत असल्याचं तपासात समोर आलंय। रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र आणि जीवशास्त्र या 3 विषयांशी संबंधित या तज्ज्ञांनी परीक्षा प्रक्रियेतील त्रुटींचा गैरफायदा घेत गोपनीय प्रश्न मिळवल्याचा आरोप आहे। प्रश्न तयार करणं, तपासणी, पडताळणी आणि भाषांतर अशा अनेक टप्प्यांवर एकाच तज्ज्ञांचा सहभाग असल्याने पेपर सुरक्षेला मोठा भगदाड पडल्याचं सीबीआयने आरोपपत्रात नमूद केलंय। नीट परीक्षेचा पेपर कसा फुटला याची धक्कादायक माहिती सीबीआयच्या आरोपपत्रात आहे। सीबीआयच्या मते एनटीएच्या गोपनीय विभागात कच्च्या कामासाठी तज्ज्ञांना कोरे कागद दिले जात होते। याचाच गैरफायदा घेत रसायनशास्त्राचे तज्ज्ञ पीव्ही कुलकर्णी यांनी पेपरमधील 135 प्रश्न छोट्या चिठ्ठ्यांवर लिहून घेतले आणि ते बाहेर नेले असा आरोप सीबीआयने केलाय। तर गोपनीयतेचा भंग करून कुलकर्णी याने 25 ते 27 एप्रिल दरम्यान पुण्यात 9 आणि लातूरात 3 विद्यार्थ्यांचे स्पेशल क्लास घेत प्रश्न पोहोचवल्याचा दावा सीबीआयने केलाय। नीट पेपरफुटीसाठी विशेष व्हॉट्सअप ग्रुप तयार करण्यात आल्याचंही तपासातून समोर आले। पीव्ही कुलकर्णीने 25 एप्रिलला स्पेशल क्लास नावाने व्हॉट्सअप ग्रुप बनवला। यात विद्यार्थ्यांची नावं, त्यांच्याकडून घेतलेल्या रकमेचीही नोंद आढळली। तसेच फिफा वर्ल्ड कप नावाचाही ग्रुप तयार करण्यात आला होता असा सीबीआयच्या आरोपपत्राचा दावा आहे। सीबीआयच्या मते शिवराज मोटेगावकर, तेजस शहा, डॉक्टर मनोज शिरुरे आणि इतर मध्यस्थांमार्फत प्रश्न विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले। तर भौतिकशास्त्राच्या तज्ज्ञ मनीषा हवालदार यांनी 25,000 रुपये घेऊन प्रश्न लीक केल्याचा आरोप करण्यात आलाय। सीबीआयच्या आरोपातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे लीक झालेल्या प्रश्नांचं मूळ प्रश्नपत्रिकेशी असलेलं साम्य। सीबीआयनुसार दिल्ली विद्यापीठातील तज्ज्ञांनी लीक दस्तऐवज आणि मूळ प्रश्नपत्रिकांची तपासणी केली। या जीवशास्त्रातील अनेक संचांमध्ये 80 ते 93% प्रश्न जुळल्याचा दावा करण्यात आलाय। रसायनशास्त्रात तर अनेक मास्टर सेटमधील 45 पैकी 45 प्रश्न तंतोतंत जुळल्याचा आरोपपत्रात नमूद आहे। तसंच एका आरोपीच्या मोबाईलमधून मिळालेल्या रसायनशास्त्राच्या 132 हाताने लिहिलेल्या प्रश्नांपैकी 111 प्रश्न अधिकृत प्रश्नपत्रिकेशी जुळले असा दावा सीबीआयने केला। याशिवाय पुण्यातील सोसायटीच्या ॲक्सेस कंट्रोल ॲपचं रेकॉर्ड, विद्यार्थ्यांचे प्रवेश रेकॉर्ड, मोबाईल लोकेशन आणि इतर डिजिटल फॉरेन्सिक पुरावेही तपासात वापरण्यात आल्याचं आरोपपत्रात नमूद आहे। म्हणजेच एनटीएच्या आतून प्रश्न बाहेर, मध्यस्थांमार्फत विद्यार्थ्यांपर्यंत आणि डिजिटल पुराव्यांनी या साखळीचा माग काढल्याचा सीबीआयचा दावा आहे। एकीकडे लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित नीट परीक्षा आणि दुसरीकडे प्रश्नपत्रिका तयार करण्याच्या प्रक्रियेतच झालेला गैरप्रकार, या संदर्भातील सीबीआयच्या आरोपपत्रामुळे आता एनटीएच्या पेपर सुरक्षेवर आणि संपूर्ण परीक्षा व्यवस्थेवरच गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। फिफा वर्ल्ड कप नावानं एक व्हॉट्सअप ग्रुप तयार करणं असू दे किंवा पीव्ही कुलकर्णी हेच या नीट पेपरफुटीचे मास्टरमाइंड असू दे, असे वेगवेगळे दावे जे आहेत ते चार्जशीटमध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। गेले 6 महिने म्हणजे नीट पेपर फुटला त्याच्या अगोदर 6 महिने हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते सुरू होतं। वेगवेगळ्या ठिकाणी खरं तर क्लासेस जे आहेत ते घेतले जात होते, काही ठराविक विद्यार्थ्यांना जे आहेत ते प्रश्न पोहोचवले जात होते आणि त्याच्यामध्ये पीव्ही कुलकर्णी यांचा जो रोल होता तो महत्त्वाचा होता असा दावा करणारा चार्जशीट जे आहे ते सध्या दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळते। मात्र येणाऱ्या काळात
हे संपूर्ण चार्जशीट नंतर ज्या वेळेला आरोपपत्र दाखल होईल आणि ज्यानंतर हा संपूर्ण खटला सुरू होईल त्यावेळेला नेमकं कोणतं बाबी समोर येतात हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुरेश सोबत नंदकिशोर गावडे, पुढारी न्यूज, मुंबई.